खेळाडू पाहतोय लंबी रेसचा घोडा सातत्याने मी उल्लेख करतोय जीत पाटील आणि ऑल संघ एक दमदार एंट्री करताना आतमध्ये दोन्ही संघाला गोडगोड शुभेच्छा या पहिल्या सेमीफायनल करण्यासाठी. तर सलामी जोडी लगेच पाठवायची. मानस इंटरप्राइज संघाचा संगणक विनंती असेल की आपण वेळेचा बाण ठेवायचं आहे, कारण की ज्या प्रकारे सर्व संघांनी आणि संघ मालकांनी ज्या प्रकारे इथं मात्र सहयोग केलेला आहे आयोजन कमिटीला आणि आपल्या गावाची टुर्नामेंट पाहतोय आपण VPL. टाळ्यांचा आवाज. मानस इंटरप्राइज संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज सौजन आणि भावेश ही जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. आणि नाणेफेकीचा कॉल इथं मात्र जर पाहिला आपण प्रिन्स श्रेय 11 इंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि लकी संघटना एक ठरला आहे की लागोपाठ प्रत्येक सामन्यामध्ये नाणेफेक जिंकताना संदीप पाटील. तर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण प्रिन्स श्रेय एंटरप्राइजेस विपक्ष मानस इंटरप्राइजेस. प्रिन्स श्रेय एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक देवराज पाटील आणि मानस इंटरप्राइजेस जर पाहिला आपण तर निश्चित दीपकदादा पाटील यांचा संघ आहे. त्यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना आपण जो पाहणार आहोत तणे इंटरप्राइजेस विपक्ष लक्ष इंटरप्राइजेस अशी फाईट असेल. 5 षटकाचा सामना आहे. तर स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण सौजन आणि नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज इथं मात्र भावेश. 5 षटकामध्ये किमान 55 किंवा 60चा आकडा इथं मात्र पार करावा लागेल, कारण की तिसरा सत्र आपण पाहतोय आणि हवेचा वेग जिथे वारा तिथे जर फटकेबाजी फलंदाज मारा करतील चेंडूला. आणि ज्या प्रकारे इथं मात्र नाणेफेक झाली होती त्यामध्ये मात्र परत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला संदीप पाटील यांनी आणि निमंत्रण दिले इथं मात्र मानस इंटरप्राइजेस संघाला फलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेच्या पहिले षटक संदीप पाटील सज्ज होताना तर सामन्याला सुरुवात होतोय. जोरदार टाळ्या. पहिला सेमीफायनल पाहतोय आपण. राईट अमोर द विकेट सज्ज होताना परत पहिल्या चेंडू मात्र मोठा धमाका पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र निघून जाईल. काय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रोखू शकला नाही आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा दमदार चौकार. आदरणीय किशोर कृष्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक बक्षीस आलं आहे. आता मात्र लागोपाठ 2 चौकार किंवा 2 षटकार जर मारले सौजन्यांनी तर रोख रक्कम इथं मात्र 500 रुपये देण्यात येईल. संदीप यांचा चांगला समाचार. पहिल्या चेंडूवर मात्र चौकारनी डावाची सुरुवात करतोय सौजन. याच पात्र हा चेंडू लाईन कुठे हे चेक करतील त्या मात्र धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरतोय. थ्रो खराब होता आणि आता मात्र धावपळ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र शेवटी हाना म्हणत एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पाहायचंय पण न काढतोय.
पण नो बॉलचा इशारा आलाय. या अतिरिक्त बोनस धावा, कारण की खूपच चेंडू विकेटच्या बाहेर होता. नो बॉलचा इशारा आलाय. खराब सुरुवात पाहतोय आपण इथं. मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र नो बॉल आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 6 बिनबाद. आणि जी ती व्यासपीठावर पाहतोय आपण जयदादा पाटील यांच्याकडून आता मात्र सौजनसाठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकार किंवा 3 चौकार जरी मारले तर जयदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. गोलंदाज सज्ज होताना संदीप पाटील, राईट मोर द विकेट. समोर खेळण्यासाठी फलंदाज ज्यावेळेस मात्र भावेश. फ्रीचा चेंडू असेल. हा चेंडू मात्र परत लाईन कुठे हे चेक करतील पंच आणि परत नो बॉल. सातत्याने चुका पाहतोय आपण. परत नो बॉल आणि परत फ्रीचा इशारा येईल. इथे मात्र एक चूक ठीक आहे आणि सातत्याने दुसऱ्या वेळेस पण चुका करतोय आणि आता मात्र फ्रीटवर भावेश याचा फायदा उचलतो काय पाहायचं आहे. जर तुम्हाला अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला चांगली बॉलिंग इथे मात्र करावी लागेल. सज्ज होते गोलंदाज, राईट ऑन द विकेट. हा चेंडू मात्र पाहतोय की लाईन कुठे आहे. अजून हा तिसरा अतिरिक्त चेंडू. फ्री हिट कायम आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर पाहतोय आपण इथे मात्र 7 आहे. 8 धावसंख्या आहे. खराब सुरुवात संदीप यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. 2 नो बॉल 1 वाईट. अजून फ्री हिट कायम आहे. बोनस धावा या निश्चित संघासाठी चांगले असेल. मानस एंटरप्राइज संघासाठी पहिले विकेटची अजून प्रतीक्षा असेल. फ्री हिटचा इशारा कायम आहे. VPL पाहतोय आपण, वडगर प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वाचा पहिला हा सेमीफायनलचा सामना. याच पात्रा फोर्सिंग फटका पाहतोय आपण. हवेत आहे. धावा किती पूर्ण होईल. हवेचा वेग. तरी तर मात्र पाहतोय की धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आता मात्र. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र 10. याच पात्र चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण ऑनसेटकडे. तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना पाहतोय आपण. कडक उन्हामध्ये कालपासून पाहतोय आपण सुरेश घरत सर, भाऊ पाटील सर आणि सुभाष पाटील सर. 2 चौकार किंवा षटकारसाठी आदरणीय किशोर पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये. पलटी फटका आवश्यकता होती का इथं मात्र. ॲक्च्युली काय घडले पाहिजे. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 12. आणि जिथं 3 अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर सुद्धा एका चांगली गोलंदाजी पाहतोय आपण संदीप पाटील यांच्याकडून. ही स्पर्धा आपली आहे आणि आयोजक आपण सुद्धा वडगर गावाचे पूर्ण प्रतिष्ठित नागरिक आहे. पण सामना कोणी जिंकला तरी शेवटी मात्र विजय वडगर प्रीमियर लीगचा होईल. म्हणून आपण खुन्नस मनात ठेवून सामने खेळायचे नाही आहे. सामना कोणी जिंकला, कोणी जर किताब पटकवला, शेवटी मात्र विजय होईल वडगर प्रीमियर लीगचं. सज्ज होताना गोलंदाज, राईट ऑन द विकेट मारा करण्यासाठी. याच पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फटका फसलाय आणि इथं मात्र अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज इथं मात्र फेल होतोय. पहिला धक्का बसलाय. मध्ये गेलेला चेंडूवर पूर्णपणे नजर ठेवून आणि एका चांगलं झेल पूर्ण करण्यासाठी खूप चांगलं झेल टिपल्या गेलं पाहतोय आपण मिड ऑफला. आता मात्र क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय पूर्वेश.
अंडर-19चा हा खेळाडू पाहतोय आपण प्रवेश खेळपट्टीकडे मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना. धावसंख्या जर पहिले आपण 12 धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिली षटक प्रगतीपथावर असताना 2 फ्री हिट ची संधी मिळाली होती, पण फ्री हिट चेंडूवर मोठा फटका घेण्यामध्ये अपयश आलं होतं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी, 3 अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर सुद्धा मी तर कौतुक करेन. तर मात्र संदीप पाटील यांचं ज्या प्रकारे त्यांनी कमबॅक केलंय, वापशी खूप छान केली. आता मात्र अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातलं. राईट आर्म ऑफ द विकेट, पुढचा चेंडू. यश पात्र सफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र फाईनली एका क्षेत्राकडे अतिशय वेगात सरकताना. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, बॅकअप खूप चांगलं होतं. आणि त्यापूर्वी मात्र पाहतोय की इथं मात्र फक्त आणि फक्त 2 धावा कंप्लीट होते. आणि या 2 धावांनी पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मानस इंटरप्राइज संघाची धावसंख्या आहे ती 1/14. यानंतर दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. एकीकडे जर पाहिलं आपण निश्चित तने इंटरप्राइजेस, दुसरीकडे पाहतोय आपण एकच कामगिरी करणाऱ्या स्पर्धेमध्ये लक्ष्य इंटरप्राइजेस. ज्या प्रकारे पहिला सामना लक्ष्य इंटरप्राइज यांनी गमावला होता, त्या मात्र मागं वळून पाहिलं नाही दर्शन पाटील यांनी. आणि आपल्या संघासाठी 1 मॅन आर्मीचा रोल अदा करताना आपल्या संघाला सेमीमध्ये प्रवेश करून दिलेले आहे. आणि आता मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दर्शनकडून खूप काय अपेक्षा असेल. यानंतर मात्र निश्चित 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक होईल. कारण की प्रत्येक संघाला मी हेच सूचना करतोय की सातत्याने जे आपण पाहिलं की कालपासून अख्खा वडगर गाव एका व्यासपीठावर आहे, एका मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना कोणी जिंकला तरी मी हेच उल्लेख करेन की शेवटी मात्र वडगर गावाचा विजय होणार आहे. यासाठी आपण खेळ भावनेच्या माध्यमातून खेळाचं प्रदर्शन करायचं आहे. आतापर्यंत खूप लाखोचं सहकार्य सर्व संघाचं, सर्व प्रत्येक खेळाडूंचं, संघ मालकाचं मिळालं आहे आयोजन कमिटीला. गोलंदाज सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं. जतीनचा पहिला चेंडू काय घडले पाहिजे, लाईन चुकीची असेल काय, आणि अतिशय वेगात एक सिंगल आणि वाईट, म्हणजे 2 धावा बोनस. निश्चित कारण की पाहतोय आयोजक कमिटीची मेंबर आम्हाला अजून माहिती देतात की उष्णता जास्त आहे, त्यामुळे जर पाणी लागत असेल तर षटक संपल्यानंतर लगेच जायचं आहे आणि चर्चा करायची नाही आहे खेळाडूसोबत. लगेच पाणी देऊन वापस यायचं आहे. सफल झालाय, काय घडलंय पाहिजे. परत मात्र बीट झालंय विकेट किपर आणि बीट झाला होता फलंदाज. बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 17. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट. यश पात्र हा चेंडू पाहतोय की आपण इथे मात्र फाईनल क्षेत्राकडे. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र पाहतोय आपण. बॅटलच्या आतल्याकडेला चेंडू लागून मात्र फाईनलीकडे गेला होता चेंडू, आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 18. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज होताना परत जतीन. सफल झालाय यश पाता परत फाईनल कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, सिंगल धावा रोखू शकणार नाही तर मात्र. आणि याचबरोबर मात्र फलंदाज धावबाद होतोय. तुलाच घेरलया अग एक्सक्यू आरक्यू झेडक्यू म्हणून तुलाच घेरलया अनगोली गात प्रेम राणी तुझ्यावर झालया अनगोली गात प्रेम राणी तुझ्यावर झालया अनगोली गात प्रेम राणी तुझ्यावर. आता मात्र पाहतोय आपण दीपक पाटील स्वतः खेळपट्टीकडे जाताना एक मोठी जबाबदारी असेल. आणि जर सामना जिंकायचा असेल, अंतिम फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं आपण धावफलकावर धावा आहे ते 18. तर दीपक पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल तर आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारतायत. तर आदरणीय किशोर कृष्ण पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये.
तर निश्चित आदरणीय ओवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधव साहेबांचं व्यासपीठावर आगमन. प्रति षटकाराला इथं मात्र दीपकसाठी 500 रुपये. पहिल्या चेंडूवर मात्र धमाका पाहतोय पण स्कोरलेगच्या वरतून आलाय हा षटकार. इथे मात्र दीपक पाटीलसाठी खडे गोलिवली इथून मात्र शुभेच्छा दिलेत. पाटील क्या बात आहे. लोकप्रिय खेळाडू आहे आणि कुठून पण शुभेच्छा येतात. आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना मात्र अतिशय लाजवाब एक दमदार षटकार मारलाय आणि या षटकारासोबत निलेश जाधव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा त्यांनी पटकावलेलं आहे. अतिशय दमदार फटका होता. स्कोरलेगच्या वरतून हवेचा वेग, जिथं वारा तिथंच मारा आणि त्याच प्रकारे हा फटका मारलाय आणि षटकाराने मात्र दीपक आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र पुढे सरकते ती याच पात्र हवेत पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. हवेचा वेग जर पाहिला खूपच जास्त आहे आणि इथं मात्र तालमेल पाहायला मिळत नाहीये. धोका होईल काय पण सुरक्षित वापसी करतोय पॉपिंग क्रीजमध्ये. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 25 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जतीन सज्ज होताना सफल झालाय. चांगला फटका पण हवेत आहे. झेल होण्यासारखी संभावना नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल अजून कंप्लीट करेल. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला पण प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी पूर्ण करताना मानस एंटरप्राइजेस हा संघ आणि इथून मात्र ही सरासरी जर कायम राहिली तर हा संघ मात्र जवळपास 65 धावाचा आकडा सहज पार करेल आणि 65चा आकडा जर पार केला तर मग एक चांगली धावसंख्या उभी राहील. पण विसरून चालता येणार नाही. ज्या प्रकारे प्रतिस्पर्धी संघ पाहतोय आपण प्रिन्स श्रेय एंटरप्राइजचा संघ, ज्या प्रकारे या संघाची फलंदाजी खूप चांगली आहे आणि या संघाला मात्र सामना जर जिंकायचा असेल तर जीत यांची 2 षटक खूप निर्णायक ठरणार आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी इथं मात्र गोलंदाज स्वतः जीत पाटील येतोय कॉमेंट्री बॉक्स या टोकाकडनं मारा करण्यासाठी. VPL वडगर प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि पहिला आपण सेमीफायनलचा सामना पाहतोय. प्रिन्स श्रेय एंटरप्राइज संघाचे संघमालक देवराज पाटील दादांचा संघ आहे. तर दुसरा संघ जर पाहिला आपण दीपक पाटील स्वतः एक चांगला उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तोच खेळपट्टीवर आहे. पहिला सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. जीत खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे तर मात्र कामगिरी करावी लागेल. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल तो सौजन. आतापर्यंत एक चौकार त्यांनी मारलाय 3 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. फुल टॉसवर चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय अफवालातून कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र फरार. सीमा पार आलाय हा चौकार. किरण किरण काय क्लास शॉट होता. बॅकफुटला गेला आणि सुरेख ड्राईव्ह केलंय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अतिशय दमदार डोळ्याचे पारडे फिरवणार हा फटका पाहिला आपण. याच पात्र हा फटका ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न होता. हवेत आहे. मिडऑफला कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. ज्या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण ती 31 धावसंख्या. चांगली पार्टनरशिप इथं मात्र तिसऱ्या विकेटसाठी पाहतोय आपण. सौजन आणि दीपक पाटील चांगली जोडी खेळपट्टीवर आहे मानस एंटरप्राइज संघाची. 5 षटकाचा हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. जीत पाटील राईट द विकेट सज्ज होताना. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख होता. टप्पापर्यंत सपकन बाहेर निघणारा चेंडू होता. बीट झालाय फलंदाज दीपक पाटील. 30 षटक प्रगतीपथावर आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण एक क्लास चौका या षटकामध्ये सौजनच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र एक सिंगल आणि एक निर्धाव हा चेंडू टाकतोय.
दीपक सज्ज होताना खेळण्यासाठी तो क्षेत्रक्षण कायम कुठे प्रकारे परिवर्तन नाही आहे. याच पात्र हा फटका पाहतोय आपण स्क्वेअर लेगकडे. ऑफ उजेष्टीच्या बाहेरच्या चेंडूचा खेचून मारलाय स्क्वेअर लेगकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्या 32. पहिल्या चेंडूवर चौकार त्यांचा मात्र सुरेख कमबॅक वापसी चांगली करतोय जित पाटील. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचे आहे. तने एंटरप्राइजेस आणि लक्ष्य एंटरप्राइजेस. चांगला चेंडू अप्रतिम अप्रतिम. काय लेंथ होती काय लाईन होती. टप्पा पडल्यानंतर सपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय अप्रतिम षटक हाताळलंय तर मात्र जीत पाटील यांनी 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय तो 6 धावा खर्च करतोय. लाजवाब गोलंदाजी जीत पाटीलच्या माध्यमातून. भले विकेट प्राप्त केला नसेल पण धावा इथं मात्र रोखले आहे. डेथ बॉलचा इशारा. धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 32 आहे. 30 षटक प्रगतीपथावर. इथं मात्र अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली 60चा आकडा तर मात्र सहज पार करेल मानस एंटरप्राइजेसचा हा संघ. चांगला चेंडू होता. परत टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळण घेणारा. अतिशय अप्रतिम षटकाची समाप्ती होते आणि इथं मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 32 आहे. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 6. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 32 आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथं मात्र येताना पाहतोय पंचाच्या माध्यमातून. शहापूर तालुका सलंबे गाव चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय जॉन्टी यांच्या माध्यमातून दीपक दादाला शुभेच्छा दिलेले खूप खूप धन्यवाद दादा. आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना. आणि दीपक पाटीलसाठी अजय गरत निश्चित खूप दुरून दुरून शुभेच्छा येतात. तर कारण की लोकप्रिय खेळाडू आहे आणि सातत्याने कित्येक वर्षापासून आपण पाहतोय की वडगर गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूंनी खूप मोठं केलं आहे. मी ते म्हणेन की ज्या प्रकारे त्यांनी खेळाडू घडवले त्यामध्ये दीपक पाटील दादांचं खूप मोलाचं योगदान आहे. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक टाकण्यासाठी शिष्य आणि गुरु. जर पहिला आपण मॅच आहे जीत पाटील शिष्य आहे आणि त्यांचे गुरु पाहतोय आपण दीपक पाटील. नो डाऊट खूप छान माहिती देताना अजय घरात. गोलंदाज पाहतोय आपण इथं मात्र रोहनचा पहिला चेंडू फुल टॉस बनवलाय. लांब लांब लचक षटकार आलाय या चेंडूवर. रोहनच्या पहिल्या चेंडूवर मात्र एक चांगला प्रहार पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस चेंडू होता. ओळखलाय लाईनला आणि बॅटच्या मधोमध चेंडू आलाय आणि जेव्हा चेंडू बॅटमधून निघाला त्यावर मात्र छाप पडली होती षटकाराची. लाजवाब षटकार. आता मात्र दीपक पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा उत्तुंग षटकार. अजून एक पण यावेळेस पात्र हवेत आहे पण एका टप्प्याने चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड फरार होईल. सीमा पार आलाय चौकार.
धावसंख्येचा आलेख आता मात्र खूप उंचावलेला आहे. पाहतोय आपण 42 दोन चेंडूचा खेळ झालाय, त्यामध्ये 10 धावा खर्च करतोय गोलंदाज रोहन, एक युवा गोलंदाज पाहतोय आपण. याच पात्र हा फटका चांगला आहे, परत बॅकवर्ड कोल्डी क्षेत्राकडे चेंडू मात्र वरून निघून गेला काय पाहायचंय, आणि हा आला इथं मात्र पाहतोय चौकार. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग इथं मात्र करताना पाहतोय आपण. इथं मात्र ज्या प्रकारे दीपक पाटील तुटून पडलाय, रोहन एक युवा गोलंदाज आहे, पण कधी कधी म्हणतात की शिकण्यासाठी खूप काही असतात, म्हणून आपण या लीगचं खास आकर्षण करतोय. इथं मात्र अनुभव होईल आणि पुढे जाऊन परिपक्व गोलंदाज बनेल. ज्या प्रकारे ते मात्र गोलंदाजी करताना रोहन याला आपण पाहतोय, पण अतिशय सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण दीपक पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र तब्बल पुढे सरकते ती 46. 2 षटकार, 2 चौकारांनी मात्र 5 चेंडूमध्ये 22 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय दीपक पाटील. ग्रेट बॅटिंग इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. जीत पाटील यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी एक षटक हाताळलं होतं, त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, पण या षटकामध्ये अजून किती धावाचा पाऊस पाडतोय दीपक पाटील हे पाहणं योग्य राहील. याच पाहता चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू मजबूर केले, फक्त पुश करण्यासाठी एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी. इथे मात्र खराब अँगलला आपण थ्रो पाहतोय. या 2 धावा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 48, 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप होते आपण, कारण की त्यामध्ये सौजन्याचा वाटा खूप कमी आहे आणि आक्रमणाला सुरुवात केली होती दीपक पाटील यांनी. धावसंख्या याचबरोबर पाहतोय की आपण आता मात्र पुढे सरकलेली आहे ती 48. अजून एक मोठा प्रहार, उंच 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 आणि लांब लचक षटकार आला या चेंडूवर परत एकदा. पवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्या या क्षणाचे खास प्रमुख मान्यवर जयदादा पाटील सोबत यांच्यासोबत विरामान असलेले निलेश जाधव साहेब यांच्याकडून प्रति षटकाला दीपकसाठी 500 रुपये आणि आतापर्यंत 3 षटकार ठोकले दीपक पाटील यांनी. याचबरोबर 50 आकडा सुद्धा या संघाने पार केले. धावसंख्या तब्बल पाहतोय आपण आता मात्र पुढे सरकलेली ती 54. अप्रतिम अफलातून चांगली ग्रेट बॅटिंग दीपक यांच्या बॅटमधून. उलटो ड्राईव्ह केलंय खाली क्षेत्रामध्ये, आउटफील्ड खूप दमदार आहे, फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार आणि पंचाचा इशारा आलाय, अजून एक चौकार. तर मागडं षटक इथं मात्र समाप्त झाले पाहतोय आपण. 26 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये रोहन यांच्या माध्यमातून आणि या संघात धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र 56 तर 58 धावा आहेत. एका चांगली जबरदस्त सुरुवात पाहिली होती आपण आणि दीपक आक्रमण करताना अजय करत पाहिला, पण आतापर्यंत दीपक यांची बॅट चालली नव्हती, पण अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये दीपक पाटील नावाचा हा भरोसेमंद फलंदाज अप्रतिम लाजवाब बॅटिंग करताना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं आपण दर्शन पाटील यांचं खूप उल्लेखनीय कामगिरी पाहिली, मग बॅटिंग असो की बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये दर्शन यांचं खूप चांगलं योगदान आपल्या संघासाठी.
यावेळेस काय घडले पाहिजे. हा वेगवान चेंडू, लाईन चुकीची आणि चेंडू मात्र फरार. 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या. याला सगळं स्लॅब. आता मात्र खराब गोलंदाजी पाहतोय आपण. ज्या प्रकारे अपेक्षा होती की पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 6, या षटकामध्ये मात्र चौपेर धुलाई होताना पाहतोय आणि अतिरिक्त चेंडू सुद्धा टाकला होता दीपक सज्ज होताना खेळण्यासाठी. यास पात्र चेंडू चांगला होता पण त्यापेक्षा फटका चांगला आहे मिडविकेट क्षेत्राकडे. चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे खराबी नव्हती पण अप्रतिम हा शॉट. एकच धाव. डोंगेगावचे समाजसेवक आदरणीय संदीप दादा पाटील साहेब आणि वडगर गावाचे आदरणीय अरुण पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. डोंगेगावचे समाजसेवक आदरणीय संदीप पाटील साहेब आणि वडगर गावाचे समाजसेवक अरुणदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. पण एक महागडा षटक हाताळताना जित पाटील. जेव्हा पाहता हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम चेंडू आहे कारण की सफल झाला होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर खूप वेगात पुढे सरकलेली आहे ती 69. पण अजय हवेचा वेग जर पाहिला आपण तर धावा ह्या पण सुरक्षित नसणार आहे कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये बॅटिंग लाईन खूप मजबूत आहे. गोलंदाज सज्ज होताना जित पाटील राईट अमोर द विकेट. याच पात्रा चेंडू चांगला होता इथं मात्र हवेत पण मिड ऑनला कुठलेही क्षेत्ररक्षक नाही आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल सौजन. मुटोल गावाचे सागर पाटील बिंजोल छकडेवाला यांच्याकडून पाहतोय की दीपक दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. खूप मोठं नाव आहे सागर पाटील यांचं. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा. आणि हा अंतिम चेंडू असेल या पहिल्या डावातलं. चांगला चेंडू होता, अप्रतिम जवळपास यॉर्कर लेनचा चेंडू होता. बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक. आणि याचबरोबर पाहतोय आपण बाईच्या स्वरूपात ती धाव आणि याचबरोबर धावफलकावर धाव आहेत त्या धन्यवाद. खूप मोठं आव्हान ठेवलंय. तर आपण टॉस करण्यासाठी निश्चित जाऊया टॉस बॉक्समध्ये. तनय एंटरप्राइजेस आणि लक्ष्य एंटरप्राइजेस तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. तर पाहू शकता आपण टॉस बॉक्समध्ये टेनिस क्रिकेटचा एक वडगर गावाचा द ग्रेट ऑलराऊंडर दर्शन पाटील स्वागत आहे आपलं. आणि युवा स्टार वडगर गावाचा फ्युचर टेनिस क्रिकेटमध्ये यस स्वागत आहे आपलं. सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत
जबरदस्त दोन संघामध्ये एकीकडे पाहतोय आपण लक्ष्य इंटरप्राइजेस संघाचा संघटक दर्शन, तर दुसरीकडे पाहतोय आपण यश तनय इंटरप्राइजेस संघाचा. तर व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर आदरणीय डोंगरी गावचे समाजसेवक संदीप पाटील साहेब आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे वडगर गावचे समाजसेवक अरुणदादा पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एका साईडला पाहतोय आपण हे कॉईन बॉक्स विद्यमान सरपंच वडगर ग्रामपंचायतच्या सुषमा जलिंद्रनाथ पाटील मॅडम यांचा एक फोटो आहे. तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण वडगर प्रीमियर लीग. तर हा कॉईन साहेबांच्या हातात 5 षटकाचा सामना आहे, दुसरा सेमीफायनलचा सामना. वडगर प्रीमियर लीगची मागणी आहे पण मागणी पूर्ण होत नाही आहे. नाणेफेक झालेली आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तनय स्पोर्ट्स संघाचा संगणक खास तुला भावी टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेटसाठी मी खूप शुभेच्छा देतोय. तुझी कामगिरी जर पाहिली आपण खूप छान कामगिरी आहे. युवा खेळाडू तू आहेस आणि जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यापूर्वी मात्र नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेले. समोर जर पाहिलं तर वडगर गावाचा बेस्ट ऑलराऊंडर दर्शन नाईक च्या अगेन्स्ट त्या संघाला 5 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कर्णधार या नेत्याने आतापर्यंत ज्या प्रकारे तुझ्या संघाने परफॉर्मन्स केलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, काय तू खुश आहे आपल्या संघासोबत? खूप खूप धन्यवाद. तर माझ्यासोबत नो डाऊट दर्शन ज्या प्रकारे खूप मेहनत केलेली आहे आणि पहिल्या सामन्याचा अपवाद जर वगळला आपण तर त्यानंतर मात्र अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे. सर्वात पहिला प्रश्न, ज्या 4 ट्रॉफीत तुझी नजर कुठल्या ट्रॉफीवर असेल? नजर तर असे काही ठरवलेलं आहे नजर, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. दर्शन नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाची खरी ताकद आम्ही पहिल्यापासून सांगतोय. गोलंदाजी या संघाची खूप एक दमेची बाजू आहे. ज्या संघाकडे अतिशय, ज्या संघाकडे जलिंद्रनाथ पाटील आहे, ज्या संघाकडे स्वतः संगणक एक अतिशय वेगवान गोलंदाज आहे, या संघाच्या अगेन्स्ट संघामध्ये एखादा बॅटर तू या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? हो नक्कीच. आतापर्यंत 3 मॅचमध्ये 1 मॅच हरला, 2 मॅच जिंकली. त्यामध्ये सर्वांनी 100% दिलेलं आहे आणि मी अपेक्षा करतो की ही मॅचसुद्धा ते बी 100% द्यावी आणि आपण जिंकावं. दर्शन 2 सामने झाले, 3 सामने झाले आतापर्यंत. तुझ्या व्यतिरिक्त तुझ्या संघाच्या माध्यमातून असा एकही फलंदाज खेळपट्टीवर आला नाही की त्याच्याकडून खूप अपेक्षा असेल, पण या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुझ्या व्यतिरिक्त असा कुठला फलंदाज असेल की त्याच्याकडून तुला खूप अपेक्षा असेल? आता आमची ओपनिंग जरा चेंज करणार आहोत आम्ही, सो त्या ओपनिंगवरून आम्हाला जास्त अपेक्षा असेल. त्यांनी आम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन काढून दिले तर आम्हाला खूप आहे. ऑल दी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे. तनय इंटरप्राइज संघाच्या बाजूने टॉसचा निर्णय केलेला आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथं मात्र सज्ज होईल कॉमेंटेटर अजय घरात. थैंक यू सो मच सुनील पवार. वडगर प्रीमियर लीग सीजन 2 का पहला सेमीफाइनल मुकाबला मानस एंटरप्राइजेस और प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस के बीच में. मानस एंटरप्राइजेस ने टॉस हारने के बाद पहले बैटिंग की और अच्छा टोटल खड़ा किया है. 5 ओवर्स में बनाए हैं 71 रन. दीपक पाटिल की शानदार पारी देखने को मिली. 40 रनों का योगदान दिया उन्होंने अपनी टीम के लिए. सुजन ने अच्छी शुरुआत दिलाई थी. तो एक बहुत बड़ा टारगेट फाइनल में पहुंचने के लिए प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस के सामने. जैसे कि टॉस में श्रेय एंड प्रिंस एंटरप्राइजेस के जो कैप्टन हैं संदीप पाटिल, उन्होंने बताया था कि पिछले सीज़न में केवल फाइनल मुकाबला हारे थे. इस सीज़न में अभी तक अविजित है. पहले तीनों भी मैचेस जीते उन्होंने. ग्रुप मैचेस में बहुत ही शानदार प्रदर्शन उनका रहा है, लेकिन सेमीफाइनल में बड़ी चुनौती उनके सामने पेश की गई है. जितने भी दर्शक हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं प्रिंस मूवीज़ द्वारा, उन सभी का हार्दिक स्वागत. और जितने भी दर्शक यहाँ पर मैदान के इर्द गिर्द मौजूद है उनका भी हार्दिक स्वागत. वडगर प्रीमियर लीग सीज़न 2 में सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुँच चुके हैं. 72 रन 5 ओवर्स में बनाने हैं, यानी कि 14 के ऊपर का आस्किंग रेट है पारी की शुरुआत से ही. संदीप पाटिल आए हैं, उनके साथ जतिन आए हैं. और पहला ओवर लेकर गेंदबाज भाऊ पाटिल तैयार होते हुए. 40 प्लस के खिलाड़ी, उनके सामने 40 प्लस के खिलाड़ी है संदीप पाटिल. नियमों के अनुसार एक 40 प्लस का सलामी बल्लेबाज और एक युवा खिलाड़ी आएगा. पहली गेंद हवा में खेल दिया है. मिडॉन के ऊपर से क्या गेंद जाएगी या फिर कैच का मौका? जी नहीं, फील्डर को क्लियर किया है. और शानदार एफर्ट, कमाल की फील्डिंग, जबरदस्त एफर्ट वहां पर.
ऐसे बीच 3 रन लेने का मौका था। काफी देर गेंद हवा में रही थी, जहां पर हालांकि मेरे ख्याल से वो खेलना चाहते थे वहां पर ठीक तरह से खेल नहीं पाए थे। टाइमिंग उतनी परफेक्ट नहीं थी, नहीं तो ऑन साइड में तेज़ हवाएं बह रही है और अच्छी टाइमिंग रहती तो ज़रूर मैक्सिमम रन्स भी मिल सकते थे, लेकिन फिर भी किस्मत वाले रहे बल्लेबाज कि मिडॉन को उन्होंने क्लियर किया। परिस्थिति आज ज़रूर बल्लेबाजों के लिए काफ़ी अच्छी है। लगभग 4 बज रहे हैं और यह वो समय है जहां पर काफ़ी तेज़ गति से हवाएं बहती है मैदान के ऊपर से। फिर से गेंद हवा में है, इस बार कैच का मौका, कोई गलती नहीं, आसान सा कैच मिडॉन पर और ये रहा पहला विकेट। निराशाजनक शुरुआत प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस की। जतिन खाता भी नहीं खोल पाए। थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास किया था, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए और काफ़ी देर गेंद हवा में रही थी। मिडॉन पर कोई गलती नहीं की वहाँ पर फील्डर ने। इससे पहले भी स्वराज ने कोशिश की थी कैच लपकने की, लेकिन वो एक असंभव सा अवसर था उनके लिए, क्योंकि बहुत दूर गेंद उनसे जाकर गिरी थी। लेकिन इस बार कोई गलती नहीं की, मौके को बुना लिया गया है। नए बैट्समैन आए हैं रोहन, और रोहन एक युवा खिलाड़ी है, एक प्रतिभाशाली खिलाड़ी है। अच्छी पार्टनरशिप यहाँ पर बनाने का प्रयास करना होगा। तेज शुरुआत की ज़रूरत है। इस बार स्विंग किया फुल टॉस गेंद को, फिर से गेंद हवा में, लेकिन इस बार गैप में खेलने में कामयाब। गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में और नहीं रोक पाए फील्डर। गेंद सीमा पार, 4 रन। पहली बाउंड्री कप्तान संदीप पाटिल के बल्ले से। फिर से हमने देखा कि गेंद ज़रूर कमज़ोर थी, लेकिन उतना कन्विंसिंग स्ट्रोक नहीं था। बल्ले के बीचों बीच लेकर नहीं खेल पा रहे बल्लेबाज। टॉपेज ही लगा था थोड़ा सा, लेकिन बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक था। लॉन्ग लेग की दिशा में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी ने कोशिश की थी रोकने की, लेकिन उनकी थोड़ी सी पहुँच से बाहर गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 मूल्यवान रन्स। इन 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर। तेज तर्रार शुरुआत की ज़रूरत है, क्योंकि टारगेट बड़ा है, 72 रन बनाने हैं। और इस पूरे टूर्नामेंट में हमने देखा है कि एकमात्र बार ऐसा हुआ है कि 70+ टारगेट चेस किया गया है। कल लक्ष्य एंटरप्राइजेस ने वो 74 रनों का लक्ष्य हासिल किया था, दर्शन पाटिल की शानदार बल्लेबाजी की बदौलत। इस बार फ्लिक किया हवा में, लेकिन पूरे कंट्रोल के साथ इस बार शॉट खेला गया है। अच्छी फील्डिंग वाइड टिप मिड विकेट पर, सिर्फ 1 रन लेने का मौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट जल्दी गिरा है, लेकिन आने वाले बल्लेबाजों में निश्चित रूप से अच्छे बल्लेबाजों का आना बाकी है। अभी भी 2 गेंदें पहले ओवर में शेष। भाऊ कल के पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। 3 विकेटें चटकाई थी उन्होंने 1 ओवर में, अच्छा प्रदर्शन किया था। और इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक। मिड ऑफ के खिलाड़ी पीछे चले गए और बहुत ही शानदार कैच, लाजवाब कैच जयेंद्र पाटिल द्वारा। और देखिए जश्न उनका, क्या बात है। लक्ष्मण पाटिल उर्फ भाऊ पाटिल गेंदबाजी करते हुए, और सही मायनों में विकेट टेकर है। 7 विकेटें अभी तक चटका चुके हैं वडगर प्रीमियर लीग सीजन 2 में लक्ष्मण उर्फ भाऊ पाटिल, और हर मैच में अच्छा योगदान देते हुए अपनी टीम के लिए। पावर प्ले में खासतौर पर ज़्यादा कामयाब साबित हो रहे हैं। पावर प्ले के स्पेशलिस्ट बॉलर माने जा सकते हैं।
दूसरे विकेट का पतन हुआ है, जबकि स्कोर है केवल 8 रन और दोनों बल्लेबाज जो आउट हुए हैं जतिन और रोहन खाता नहीं खोल पाए। नए बैट्समैन नंबर 4 पर आए हैं नाशिक और स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद, 3 कटर टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी, रन लेना चाहते हैं। देखना है कि क्या निर्णय आता है अंपायर का। डॉट गेंद रहेगी। ओवर खत्म हुआ, इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति। काबिल तारीफ गेंदबाजी भाऊ पाटिल की। पहले ओवर के बाद स्कोर केवल 8 रन 2 विकेटों के नुकसान पर प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस, यानी कि बचे हुए 4 ओवर्स में अब जीतने के लिए 64 रनों की आवश्यकता है। ठीक 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की अब चुनौती है। पहले ओवर में जिस तरह की शुरुआत चाहिए थी बल्लेबाजों को, उस तरह की शुरुआत मिली नहीं है। बल्लेबाज उस तरह की शुरुआत दे नहीं पाए हैं अपनी टीम को और उस वजह से यहाँ से अब जो समीकरण बनता है वो कहीं ना कहीं काफ़ी मुश्किल नज़र आ रहा है। लेकिन वडगर प्रीमियर लीग में हमने देखा है कि जो आइकॉन प्लेयर आते हैं वो पहले ओवर के बाद आते हैं, तो उन पर ज़्यादा दारोमदार रहता है। जीत पाटिल का आना बाकी है जो लंबे हिट्स लगा सकते हैं, लेकिन उससे पहले कहीं ना कहीं जो दो बल्लेबाज क्रीज पर है उनको भी अच्छा कार्य करना होगा। एक ही बैट्समैन से आप बार बार अपेक्षा नहीं कर सकते हो, एक ही खिलाड़ी आपको बार बार जिताएगा ऐसा ज़रूरी नहीं है क्रिकेट के खेल में। और वैसे भी क्रिकेट का खेल जो है वो टीम गेम है, तो टीम एफर्ट बहुत ज़रूरी। मानस एंटरप्राइजेस ने टॉस गंवाया, पहले बल्लेबाजी उनको दी गई और क्या शानदार बैटिंग रही दीपक पाटिल की। पुरानी तलवार, लेकिन धार अभी भी बिल्कुल वही की वही जो कई सालों पहले हम देखते थे। 40 रनों की धुआंधार पारी खेली दीपक पाटिल ने, जिसके चलते एक अच्छा टोटल उनकी टीम ने बनाया है। 71 रन बनाए हैं और 72 रनों का इस समय पीछा किया जा रहा है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए भावेश, और भावेश भी एक मैच में कल मैन ऑफ द मैच रहे थे रॉयल किंग के सामने। क्योंकि रोहित पाटिल मेरे साथ है कमेंट्री बॉक्स में इस समय ऑफिशियल स्कोरर की भूमिका अदा करते हुए। कल हमारे साथ बदनेश पाटिल थे, उन्होंने भी स्कोरर की भूमिका अदा की। कुणाल पाटिल ने भी स्कोरर की भूमिका अदा की है इस टूर्नामेंट में, तो इनका भी अच्छा योगदान है। और पहली गेंद काफ़ी ऊंची पुल टॉस, नो बॉल घोषित किया अंपायर ने, सिंगल लेते हुए बैट्समैन ठीक तरह से हालांकि खेल नहीं पाए थे। इनफील्ड के ऊपर से खेलते तो शायद बाउंड्री भी प्राप्त की जा सकती थी, लेकिन मिला है केवल 1 रन। तो कुल मिलाकर 2 रन स्कोर में ऐड किए जा रहे हैं। रन संख्या अब 10 पर पहुंचती हुई। अगली गेंद फ्री हिट, अच्छा मौका है यहाँ पर हाथ खोलने का बैट्समैन संदीप पाटिल के पास। देखना है कि फ्री हिट पर कितने रन्स बना पाते हैं बल्लेबाज। भावेश चले राइट आर्म ओवर द विकेट और फिर से बीमर बॉल, एक और नो बॉल, ऊपरी किनारा लगाता, सिंगल लिया है, दूसरे के लिए जाना चाहते हैं और बैट्समैन रन आउट। फ्री हिट पर विकेट यहाँ पर फेंक दिया गया है, लेकिन लगातार 2 बीमर गेंदे और अब गेंदबाजी के लिए बैन किया जाएगा इस मैच में गेंदबाज भावेश को। तो उनके लिए बदनेश पाटिल की ओर से
1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। अच्छा बैटल है, एक तरफ गुरु है तो दूसरी तरफ चेला। ऊंचा स्ट्रोक, बहुत ऊपर खेल बैठे हैं और दूर भी, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। दीपक पाटिल का भव्य स्वागत सिक्सर के साथ उनके ओवर में किया है उनके चेले ने, उनके शिष्य ने, अर्थात जीत पाटिल ने। इस बार खेलने की कोशिश नहीं की क्योंकि दिशाहीन गेंद है, वाइट का इशारा। स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर अब 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। 3 खिलाड़ी आउट हुए हैं, जतिन, रोहन और नाशिकित। जीत पाटिल और संदीप पाटिल की जोड़ी क्रीज पर, और बढ़िया गेंद, इस बार फुल लेंथ पैरों के सामने से सीधे बल्ले से ड्राइव किया है। फील्डर थोड़े से सुस्त नजर आए इस बार और उसका फायदा उठाया है बल्लेबाजों ने। 2 रन पूरे, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। दर्शकों में खासा उत्साह है इस मैच को लेकर, दोनों टीमों को अच्छा सपोर्ट है। वडगर प्रीमियर लीग का खुमार इस समय छाया हुआ है, अच्छा माहौल बना हुआ है यहाँ पर कालवार के कालिका माता क्रिकेट ग्राउंड पर। हमारे बीच तनय एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर रोशन पाटिल साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत। अगला मैच, दूसरा सेमीफाइनल मुकाबला देखना मत भूलिएगा, तनय एंटरप्राइजेस और लक्ष्य एंटरप्राइजेस के बीच में। और उस मैच का टॉस तनय एंटरप्राइजेस ने जीता है, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। ये पहला सेमीफाइनल इस समय चल रहा है मानस एंटरप्राइजेस और प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस के बीच में। स्कोर इस समय 21 रन 3 विकेटों के नुकसान पर और 51 रनों की आवश्यकता है। मैच काफ़ी ज़बरदस्त स्थिति में पहुंचता हुआ नज़र आ रहा है। जीत पाटिल की बल्लेबाजी पर बहुत कुछ निर्भर करेगा मेरे ख्याल से, जहां तक प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस का सवाल है। जीत ज़्यादा देर तक क्रीज पर टिके रहे तो निश्चित रूप से उनके चांसेस जीतने के बढ़ सकते हैं। जीत अपनी टीम को जीत दिला सकते हैं। इस बार हुक कर दिया है और गेंद को भेज दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला, शिपलीनी दूध महाजीला हिपलीनी। ये सेमीफाइनल मुकाबला शुरू होने से पहले जीत पाटिल मुझे बता रहे थे कि दीपक पाटिल ने ही उनको क्रिकेट खेलना सिखाया है, उनके वे गुरु है। लेकिन मैदान में गुरु गुरु नहीं होता है और चेला चेला नहीं होता है, आपको बस अपना खेल खेलना होता है। एक और लंबा हिट, इस बार स्लॉग स्विप, एक और छक्का। गजब की बल्लेबाजी करते हुए जीत पाटिल, धुआंधार और विस्फोटक बल्लेबाजी। देखते ही देखते रन संख्या पहुंच चुकी है 33 पर। के सिर के ऊपर से 6 रन और। ₹1000 का कैश प्राइज जीतते हुए बदनेश पाटिल की ओर से जीत पाटिल। स्कोर 39 रन। दीपक पाटिल गहरे दबाव में। इस बार बल्लेबाज तैयार नहीं थे, डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर सुरेश घरत और भाऊ पाटिल, ये 2 ऑनफील्ड अंपायर्स है इस पहले सेमीफाइनल मुकाबले के लिए। स्कोर 39, यानी कि यहाँ से और अब 33 रनों की ज़रूरत है। दूसरा ही ओवर चल रहा है, इस बार स्वीप किया है, ऑफ स्टंप के बाहर से लिया था गेंद को। डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग संतोष की, केवल 1 ही रन लेने का अवसर। और इसके साथ ही ये खर्चीला ओवर समाप्त होता हुआ
जिस ओवर की शुरुआत भावेश ने की थी उस ओवर का अंत दीपक ने किया, लेकिन पूरे ओवर में छाए रहे जीत पाटिल। धुआंधार बैटिंग, 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में मात्र 32 रनों की जरूरत। प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस संघाने जर ही स्पर्धा जिंकली तर मात्र वडगरचे माजी सरपंच तुळशीराम पाटील साहेब यांच्याकडून बोकड देण्यात येईल। आणि लगेच संदीप पाटील यांनी बॅट दाखवलेली आहे की आम्ही रेडी आहोत. पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये मोमेंटम मात्र प्राप्त केलेला आहे जीत पाटील यांनी. प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस संघाची स्थिती आपल्याला चांगली पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये दीपक पाटील यांचा खरपूस समाचार घेतला जीत पाटीलनं. तब्बल 4 षटकार एकाच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी वडगरच्या माजी सरपंच सौ मंदाबाई रविकांत पाटील मॅडम यांचं शुभ आगमन होत आहे. मॅडम, आपलं वडगर प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दर्शन पाटील यांच्या मातोश्री अर्थात वडगर गावच्या माजी सरपंच सौ मंदाबाई रविकांत पाटील मॅडम यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. नवीन षटकाला सुरुवात करतोय सोजन. हो, सुरेख बॉल आहे. पुल करायचा होता. चांगल्या लेंथवर पडलेला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. खरं तर जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता जीत पाटीलनं. जीत पाटीलची विकेट फार महत्त्वाची आहे. येथून जर जीत पाटीलला बाद करण्यात आलं तर निश्चितच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आपल्याला मिळताना दिसू शकते. पण जीत पाटील बाद होईल की नाही हा देखील एक मोठा प्रश्न. नेक्स्ट बॉल. ओ, सुरेख बॉल. लवली डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल. बॅकफुटला जाऊन बॉल पंच करायचा होता, मात्र बीट होतोय पुन्हा एकदा बॅट्समन जीत पाटील. 16 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची आवश्यकता. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. सोजनकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव येते खऱ्या अर्थानं तो पणाला लावताना दिसतोय. पुन्हा एकदा सोजन. यावेळेस मात्र भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. बिग वन षटकार. लांब पल्ल्याचा षटकार. जीत पाटीलच्या बॅट मधून हा 5वा षटकार निघालाय. अफलातून बॅटिंग करत असताना दीपक पाटीलनं ज्या प्रकारे धुआधार बॅटिंग केली होती मानस एंटरप्राइजेस संघासाठी 40 धावांची खेळी साकारली होती, त्या खेळीचं चोख प्रत्युत्तर देत असताना जीत पाटील एक मोठी इनिंग्स आपल्या टीमसाठी खेळत आहे. आतापर्यंत 33 धावांचं योगदान जीत पाटीलने दिलंय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46 या आकड्यावर. टार्गेट आहे 72 धावांचं. म्हणजे आता उर्वरित 15 चेंडूंमध्ये फक्त 26 धावांची आवश्यकता आहे. 3 बाद 46 धावा धावफलकावर. सोजन वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल. पुन्हा एकदा बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पत्रा बजाव षटकार. अँड श्रेय एंटरप्राइजेस संघाच्या एकूण धावसंख्या 52. विजयासाठी फक्त आता 20 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक. बॅक टू बॅक 2 षटकार या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर बॉल होता. चेंज ऑफ पेस तिथे पाहायला मिळाला, मात्र खूप लवकर बॉल पिक केला होता
व्हेरिएशन बॉल लवकर पिक केला होता जित पाटील आणि त्यानंतर काय अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. ऑन साइडला भिरकावून दिला बॉल. स्कोर ऑफ द विकेट 6 धावांसाठी. संदीप पाटील आणि जित पाटील यांनी ठरवलेलंच आहे की बोकड आपल्याला घ्यायचाच आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. फायनल देखील जिंकावी लागणार आहे त्यासाठी. मात्र फायनलमध्ये प्रथम पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि फायनलमध्ये पोहोचण्याकडे त्यांनी चांगली वाटचाल सुरू केलेली आहे. एक हाती किल्ला लढवत असताना जित पाटील आणि संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जात असताना अप्रतिम बॅटिंग. जितचा अडसर दूर येथे करावा लागणार आहे जर मानस एंटरप्राइजेस संघाला मॅचमध्ये परतायचं असेल तर. आणि संधी आहे. कॉट बिहाइंड. बिग विकेट. पाटीलच्या माध्यमातून फार दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. वरची कडा लागली बॅटची. मला वाटतं टोला लागलाय असं तिथे जित दर्शवत असताना मात्र बॅटची कडा जरूर लागली होती आणि एक चांगला झेल दीपक पाटीलच्या माध्यमातून एस्टनच्या पाठीमागे. सामन्याला कलाटणी मिळेल का हा प्रश्न आहे. 52 धावांवर हा चौथा धक्का लागलाय. मात्र जित पाटीलनं आपली कामगिरी चोखपणे बजावली यात मात्र शंका नाही. जबरदस्त सुपर्ब इनिंग्स खेळल्यानंतर जित बाद झालाय. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कृष्णा. संदीप पाटील अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे जो सलामीला आला होता कर्णधार आणि त्याच्या खांद्यांवर आता जबाबदारी ही वाढलेली असणार आहे. सोजन पाटील या षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेलाय. कट केलाय. बॉल हवेत आहे. बॅकफुट पॉइंटला कॅचची संधी होती मात्र बॉल फिल्डरला बीट करून निघून जातोय. 4 धावा. मिळते. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 63 या आकड्यावर. फक्त 9 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला बॉल ड्रॅग करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. या स्पर्धेमध्ये कडक चहाची व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे, सर्वांसाठीच मी म्हणेन. सन्माननीय भरत विनायक पाटील साहेबांनी, त्यासाठी त्यांचे शतशः आभार. ओ आणखी एक सुरेख बॉल, जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अनदर डॉट बॉल. सामन्यामध्ये आता रोमहर्षकता वाढत चाललेली आहे. जबरदस्त मॅच. सेमीफायनलचा सामना आहे. 8 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता.
प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस संघाला. मानस एंटरप्राइजेस संघानं देखील सामना सोडलेला नाहीये आणि त्यांना देखील अजूनही असं वाटतंय की हा सामना आम्ही जिंकू शकतो. अशा प्रकारे सातत्याने जर डॉट चेंडू टाकत राहिले गोलंदाज तर निश्चितच मानस एंटरप्राइजेस संघ देखील बाजी मारू शकतो. अखेर क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळायचं होतं, बॉल पाठीमागे जातोय ऑफ साईडला. विकेट किपर जोपर्यंत बॉल अडवतोय तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 64 वर. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे, 7 चेंडू शिल्लक. जबरदस्त मॅच, हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीची ही लढत, दोन्ही संघांनी ग्रुप मॅचेसमध्ये चांगली कामगिरी केली आणि आता या नॉकआउट मॅचमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट पेश करत असताना दोन्ही टीम्स. पुढचा बॉल सामना करेल कॅप्टन संदीप. यावेळेस जबरदस्त फटका, पुल आणि ओ जबरदस्त कॅच, अफलातून कॅच. पण पाहायचे पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा इथे केली जात आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. चेक केलं जाईल, टीव्ही एम्पायर चेक करतील. सोजन पाटील त्या ठिकाणी फिल्डर होते डीप स्क्वेअर लेगला.